नाणेफेक जिंकून एबी रॉयल जांभोळे संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याला मात्र समन्वय बघायला मिळत नाहीये. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय. खरं तर आपण पाहतोय की ही स्पर्धा जी आहे संपूर्ण नाणेवली ग्रामस्थांची आहे. समस्त ग्रामस्थांना विनंती आहे की आपण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आमच्या व्ही आय पी कक्षामध्ये सुद्धा यायचं आहे. आमचे सन्मान्य ग्रामस्थ असतील, आपण आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य असतील, तर आमच्या व्ही आय पी कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी खेळपट्टीवर साई स्पोर्ट्स रळगाव संघाची नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी. आविष्कार याला मात्र टाइम केलेला आहे. बॅक टू द बॉलर. कुठल्याही प्रकारे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. एबी रॉयल जांभुडे विरुद्ध साई स्पोर्ट्स सरळगाव. आपण स्पर्धा पाहतात. अर्थातच आदर्श चषक धानिवली 2025 या स्पर्धेला प्रारंभ झाला. आपण तिसरी मॅच पाहतोय. यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण एक थरार बघितला, बॉल आउटची मॅच बघितली. आविष्कार जवळपास 8 ते 10 बॉलांचं रनअप. राईट आर्म. याला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बघायला मिळते काय टायमिंग बघायला मिळालं. यस, पंचांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. नो बॉलसाठी मदत मागितलेली आहे कारण धावसंख्या झालेली ती 11. रिटर्न क्रीजसाठी यस नो बॉलची तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. आमचे टीव्ही पंच पाहतील आणि निर्णय देतील. पंच बाळा सिनियर हे प्रमुख पंच आहेत. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. डिसिजन इज पेंडिंग. काय निर्णय तिसऱ्या पंचांचे ते पाहूया आपण. तूर्त तरी आपण पाहतोय धावसंख्या 11. आपण पाहतात आदर्श चषक धानिवली 2025 या स्पर्धेला आज प्रारंभ झाला. खऱ्या अर्थाने परंपरा, प्रतिष्ठा, सन्मान, अभिमान असणारी ही स्पर्धा. पंचांचा इशारा येते नो बॉल. त्यामुळे एक धाव एक्स्ट्राची मिळेल. धावसंख्या झाल्या 12 आणि यानंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. धावसंख्या झालेली 12. टॉस हरल्यानंतर साई स्पोर्ट्स सरळगाव संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. एबी रॉयल्स जांभुटे संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. तिसरी मॅच आजच्या दिवसातली. आज या स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रकाश झोतामधली मॅच पाहते. आविष्कार याला मात्र ट्राईप केलेला आहे. चेंडू सरळ जाते तो म्हणजे मिड ऑफला आणि स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत मात्र संधी मिळाली विशाल या स्ट्राईक रोटेट करण्याची. एक धाव पूर्ण करायची. धावसंख्या होते 13.
बिनबाद 13. एक चांगली सुरुवात आहे. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आदर्श चषक धानिवली 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. नामांकित स्पर्धा. आविष्कार यावेळेला मात्र स्विचिटचा फटका. चेंडू जाईल थर्ड मॅन सीमारेषेकडे. शतक चेंडू पाठलाग करतायत मात्र आउटफील्ड इतकं फास्ट आहे की चेंडू सीमा पारवतोय. 4 धावांसाठी चौकार. आणि आउटफील्ड खूप फास्ट होतं आणि चेंडू सरळ निघून गेला होता डीप थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. आता धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. धावसंख्या झालेली 17. फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? स्लॉक केलं होतं खरं तर मात्र झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. दुसरी धावी पूर्ण होते. बराच वेळ चेंडू हवेत होता खरं तर डीप मिड विकेटला झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. दोन धाव मिळतात. धावसंख्या झालेली 19. पहिलं षटक समाप्त झालं. एक दमदार सुरुवात बघायला मिळते. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना साई स्पोर्ट्स सरगाव संघाची आपण पाहतोय. आदर्श चषक धानिवली 2025 खऱ्या अर्थाने परंपरा, प्रतिष्ठा, सन्मान, अभिमान असणारी ही स्पर्धा. अर्थात आदर्श चषक धानिवली आणि आदर्श गाव, आदर्श क्रीडा मंडळ आणि आदर्श चषक तब्बल 33 वर्ष आपण पाहतोय. सातत्य पाहतोय आणि 33 वर्ष कायम परंपरा ठेवणं ही सोपी गोष्ट नाहीये. आमचे सहकारी समालोचक मनोजी कारवे यांनी सुद्धा याचा उल्लेख केला की 33 वर्ष तुम्ही जी परंपरा सातत्य ठेवणं तितकी सोपी गोष्ट नाही. आणि हे मात्र काम हे ग्रामस्थ मंडळ धानिवली तसेच आदर्श क्रीडा मंडळ धानिवली यांनी केलेलं आहे. 33वे वर्ष आहे या स्पर्धेचं. तो तरी मॅचकडे वळूया. एबी रॉयल्स जांभुर्डे अगेन्स्ट साई स्पोर्ट्स सरळगाव या दोन संघामधील मॅच. 19 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल देव. समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. त्याचा सामना करेल तो विशाल. यावेळेला होता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे बीट झाला. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. यष्टी रक्षक मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगल्या प्रकारे चेंडू अडवला जातोय. डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 19. लक्षात घ्या विकेट्सवरून कुठल्या प्रकारे धावण्याचा प्रयत्न करू नका. पंच तुम्हाला वॉर्न करतील आणि तरी सुद्धा मात्र आपण प्रयत्न केला तर 2 धावांची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. देव शॉर्ट बॉल उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 20. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पाहतात एबी रॉयल जांभुर्डे अगेन्स्ट साई स्पोर्ट्स सरळगाव या दोन संघामधील मॅच. देव लेफ्ट आर्मसाठी पुन्हा ब्लाइंड स्विंग. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. एक गोष्ट लक्षात घ्या, डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता परंतु क्रिकेटिंग स्ट्रोक, क्रिकेटमधला जो नामांकित फटका आहे क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीये. धावसंख्या थांबलेली आहे 20. बिनबाद 20. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना साई स्पोर्ट्स सरळगाव. देव पुन्हा एकदा बोलण्यासाठी याला पुन्हा फटका खेळलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित पंचांना त्या ठिकाणी विचार करावा लागला असता. मात्र नेम साधला जात नाही. 1 धाव पूर्ण आणि एका धावेने धावसंख्या झाली 21. संधी होती धावबाद करण्याची. विशाल आणि उल्हासाची सलामीची एवढी खेळपट्टीवर आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणता येईल कारण 21 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 21 विदाउट लॉस.
आता मात्र उल्हास खेळण्यासाठी सज्ज होईल डावखुरा शैलीदार फलंदाज. दुसरं षटक सुद्धा आपण पाहतो हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. थोडंसं वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. 20 मिनिटात आपण 4 षटके पूर्ण करायचीच आहेत. याला मात्र वाट शॉट लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जाईल. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. वेगाने वाढते 27 देव पुन्हा मार्गस्थ होईल. रिव्हर्स शॉट व्हाट अ शॉट. पण मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंटला. त्यामुळे एकच धाव उल्हासला मिळेल. फटका खरं तर चांगला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव मिळते. धावसंख्या होती 28. साई स्पोर्ट्स सरळगाव संघाची धावसंख्या बिनबाद 28 धावांची एक पार्टनरशिप बघायला मिळते. आणि दोन्ही बॅटर विशाल आणि उल्हास सकारात्मकरित्या खेळताना दिसत आहेत. पॉझिटिव्ह खेळ करताना दिसत आहेत. धावफलक सातत्यानं हलताना दिसतोय. देव पुन्हा एकदा लेफ्ट आर्म. या वेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली 14च्या सरासरीने 28 धावा धावफलकावर दिसत आहेत. चांगली धावसंख्या म्हणता येईल. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा धावसंख्या तुमची 12 पेक्षा जास्त असते सरासरी तेव्हा एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. कारण आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी मंगेश भोईर त्यात माहिती देत आहेत लगेचच. प्रोजेक्टेड स्कोर विल बी मोर दॅन 70. कारण 2 षटकामध्ये 28 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांची मॅच आहे आणि याचप्रमाणे धावसंख्या जमवली आणि स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी केली तर 70चा आकडा पार होऊ शकतो. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. 1877 मध्ये टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली. 1971 मध्ये वन डे क्रिकेटला सुरुवात झाली आणि 2003 मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली. तिथून मात्र क्रिकेटला इतकं ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे की इतकं ग्लॅमर भारतामध्ये कुठल्याही खेळाला नाही. तसं म्हटलं तर आपण पाहतोय की हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. परंतु क्रिकेटला जितकं ग्लॅमर आहे ना तितकं ग्लॅमर हॉकीला नाही आहे. तिसरं षटक गोलंदाज नयन येतोय. त्याचा सामना करेल उल्हास. स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र शॉर्ट सिलेक्शन चुकीचं. कारण उजव्याच्या बाहेर जाण्याच्या चेंडूला तुम्ही स्वीप चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीये. सिटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. थोडासा स्वीपचा अंदाज बघायला मिळाला. इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. धावसंख्या थांबलेली 28. नयन याला मात्र रिव्हर्स स्विच हिट फटका खेळलेला आहे. जेव्हा डीप कव्हरला जातोय स्वतःला झोकून दिलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झाले 29. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 29. दोन्हीही बॅटर फलंदाज चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत. विशाल खेळतोय 12 धावसंख्येवर आणि उल्हास खेळतोय 15 धावसंख्येवर. दोन्ही बॅटर अगदी सकारात्मक खेळताना दिसत आहेत. धावफलक सातत्याने हलता ठेवताना दिसत आहेत. नयन जवळपास 8 ते 10 पावलांचं रनअप. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करताना दिसतोय. मार्गस्थ होईल. राईट आर्म शॉर्ट बॉल मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एका अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावने धावसंख्या झालेली आहे 30.
वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, लक्षात घ्या. 20 मिनिटात आपला 4 षटके पूर्ण करायचीच आहेत, अन्यथा त्यापेक्षा जास्त वेळ जर आपण घेतला तर मात्र एक क्षेत्ररक्षक जास्तीच्या 30 सर्कलच्या आतमध्ये आपणास तैनात करावा लागेल. फील्ड रेस्ट्रिक्शनमध्ये बदल करावा लागेल, कारण फिल्डिंग साईडला तुम्हाला बदल करावाच लागेल. यामध्ये ड्राईव्ह केल्या चेंडूला मिड विकेटला चेंडू येतोय, डीपमधून क्षेत्ररक्षक येते, थोडासा फ्रंबल होतोय, खराब क्षेत्ररक्षण होते आणि त्यामुळे 2 धावा पूर्ण मिळ. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धाव मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 32 धावा. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं एसटी पासून दूर आहे. नयन याला मात्र फटका खेळला, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होईल का? पण मात्र एका टप्प्याने चेंडू सरळ निघून जातो, स्ट्रेट लॉंग ऑफ सीमा पार, चौकार. साई स्पोर्ट्स सहभाग संघाची धावसंख्या वाढते 36. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपदावर आहे. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाही, मिड विकेटला येतोय, डीप मधून क्षेत्ररक्षक झेपतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण धोका निर्माण होऊ शकतोय. बघितल्यानंतर फक्त आणि फक्त एका धावेवर विशाल समाधान मानतोय आणि एका धावेने सरळगाव संघाची धावसंख्या झालेली 37. 37 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि नयन गोलंदाजी करतोय. नयन यावेळेला मात्र चेंडू अनपेक्षित खाली राहतोय आणि सरळ वेध घेतोय तो यष्टी रक्षकाचा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 37. यानंतर ऑफिशियल कॉल श्री गणेश पद्याची वाडी तसेच जय गावदेव खानिवरे दोन्ही संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे आणि टॉससाठी तयार राहायचं आहे. ऑफिशियल कॉल आहे दोन्ही कॅप्टनना. श्री गणेश पद्याची वाडी तसेच जय गावदेव खानिवरे. चौथी मॅच असणार आहे, कारण आपण बहुतेक पहिली मॅच आपण बघितली जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे विरुद्ध जय हनुमान डेहनोली. डोंगर नावे संघाने परास्त केलं डेहनोली संघाला. त्यानंतर जय बजरंग आसोळे विरुद्ध जय हनुमान बराडपाडा संघ विजयी झाला अगदी बॉलआउटमध्ये. आणि तिसरी मॅच सुरू आहे आपण पाहतोय ती म्हणजे AB रॉयल्स जांभुर्डे अगेन्स्ट साई स्पोर्ट्स सरळगाव. सरळगाव संघाची धावसंख्या झालेली आहे 37. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण पाहतोय. डिंग्स पाण्याची व्यवस्था करायची आहे मित्रांनो, कारण एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि जेव्हा जेव्हा कुठल्याही खेळाडूला पाण्याची व्यवस्था भासेल तेव्हा आपण पाणी द्यायचं आहे, कारण एप्रिल महिना आहे. एप्रिल महिना असेल, मे महिना असेल, कारण डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. शरीरातील पाण्याची क्षमता जर कमी झाली, पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर मग ते डिहायड्रेशन सारख्या गंभीर परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि हे घातक ठरू शकतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही पाण्याची व्यवस्था करायची आहे. आमच्यापर्यंत एक कमिटीची सूचना आलेली आहे की स्ट्रॅटेजिक टाईमआउट असेल, जेव्हा ड्रिंक्स इंटरव्हल असेल तेव्हा खास करून बॅटिंग करणारे जे संघ आहे, बॅटिंग करणाऱ्या संघातील खेळाडूंनी कृपया पाण्याची व्यवस्था करायची, त्वरित जायचं आहे. आपण फिल्डांसाठी व्यवस्था करायची. बॅटिंग करणारे जे असतात त्या ठिकाणी प्लेयर जास्त असतात, त्यामुळे लगेचच त्यांनी पाण्याच्या बॉटल्स घेऊन मैदानात जायचं आहे, खास करून बॅटिंग करणारा संघ. ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे ऑर्गनायझिंग कमिटीची. तर वळूया पुन्हा करून चौथी मॅच अर्थात चौथं षटक फार महत्त्वाचं असणार आहे. चौथ्या मॅचच्या टॉससाठी सुद्धा श्री गणेश पद्याची वाडी तसेच जय गावदेव खानिवरे
दोन्ही संघ कॅप्टनने तयार राहायचं आहे. विशाल इज ऑन स्ट्राईक. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. वेळ खूप घेतला जातोय. चौथा षटक गोलंदाज येतोय देव. कंटिन्यू आहे देव. यावेळेला मात्र थोडासा स्टेप आउट झाला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स आणि स्क्वेअर झाला आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. 51 धाव मिळते. धावसंख्या झाल्या 38. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं थोडंसं बचावात्मक क्षेत्ररक्षक बघायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. यावेळेला मात्र पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि हे घातक ठरू शकतं. लागोपाठचे 2 चेंडू व्हाईटच्या रूपाने टाकले जात आहेत. 2 दबाव मनुष्य रूपाने दिल्या जात आहेत आणि हे धोकादायक ठरू शकतं. तुम्ही जेव्हा अशा प्रकारे अतिरिक्त धावा बहाल करताना तेव्हा बॅटिंग करण्याचा संघ जो आहे त्या संघाचं मनोधैर्य खूप वाढत असतं आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या जे खेळाडू असतात त्याच्यावर एक मानसिक दबाव निर्माण होत असतो. देव पुन्हा एकदा. याला मात्र चेंडूचा थोडासा वेग कमी करण्याचा प्रयत्न मात्र वाईड बॉल पासून स्वतःला वाचवू शकला नाहीये. लागोपाठचे 3 चेंडू वाईड. 40 धावा झाल्यात 40. आणि आता मात्र लगेचच या ठिकाणी थोडीशी चर्चा करताना आपण पाहतोय स्लॉगरमध्ये तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी केली तर संघावर दडपण निर्माण होईल. आत्मविश्वास वाढतो. बॅटिंग करणारा जो फलंदाज आहे ना, फलंदाजाचा आत्मविश्वास, जो खेळाडू आहे त्याचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही अशा प्रकारची तुम्ही जर गोलंदाजी केली. 40 धावा झाल्यात 40. देव पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलेला आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वाढली सरळगाव संघाची 46. चांगली सुरुवात आहे. चौथं षटक आहे मार्गस्थाने. आय थिंक सरळगाव संघ हा 65+ कडे पाहत असणार आहे. विशाल वैयक्तिक 25 या धावांवर खेळताना दिसतोय आपण. चांगली बॅटिंग करतोय आणि उल्हास चांगल्या प्रकारे साथ देताना दिसतोय. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप 46 धावांची पार्टनरशिप बघायला मिळालेली आहे. आणि एक मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर 1 हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं असतं आणि एक वेगवान पार्टनरशिप, एक वेगवान भागीदारी होणं गरजेचं आहे. आणि तेच काम या ठिकाणी विशाल आणि उल्हास करताना दिसत आहेत. देव पुन्हा एकदा मार्गस्थ होईल लेफ्ट आर्म. यामध्ये चेंडूचा वेग थोडासा कमी केला होता. फसतोय त्या ठिकाणी विशाल. डॉट बॉल जातोय. चेंडूमध्ये बदल तुम्ही करायला हवा. तुम्ही जेव्हा गोलंदाजी करताना व्हेरिएशन तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. जी काही गोलंदाजीची अस्त्र आहेत त्याचा तुम्ही वापर सातत्यानं करायला हवा. देव स्लोवर 1. चेंडूचा वेग कमी केला होता मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. क्रीजच्या बाहेर चेंडू पडलेला आहे. नो बॉलचा इशारा. धावसंख्या झाली 47 आणि उघडा डोळे बघा नीट. या नंतरचा चेंडू असणार आहे प्रीट. पंचांचा इशारा येतोय. प्रीटचा फायदा विशाल कशा प्रकारे घेतोय बघायचं आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोच्च भागीदारी पाहतोय. 47 धावांची पार्टनरशिप विशाल आणि उल्हासमध्ये बघायला मिळते. साई स्पोर्ट्स सरळगाव संघाचे दोन्ही बॅटर. याला मात्र हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
कडून पाठीला घेऊन टाळ्यांचा आवाज नक्कीच येईल, कारण 50चा आकडा पार होतोय. 50चा आकडा पार केला जातोय. 51 धावा झाल्यात. 51. याला मात्र चांगला ड्राईव्हचा फटका, चेंडू सरळ जाईल तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र वाचवू शकणार नाही. या ठिकाणी धावबाजी शक्यता आहे. पंच काय इशारा करत आहे, कारण 2 धावा पूर्ण झालेले आहेत. येस, पंचाने या ठिकाणी कुठल्या प्रकारे बाद दिलेली नाही. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या झाली 53. 53 धावांची पार्टनरशिप, खूप चांगली पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळाले. कारण 4थं षटक हे मार्गस्थ आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं की साई स्पोर्ट्स सरळगाव हा संघ 65+ कडे पाहत असणार आहे. याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि डाव्या स्टेजच्या बाहेर होता. डॉट बॉल. 53 धावा झालेल्या आहेत. पिन बाद 53. 4थं षटक हे मार्गस्थ आहे, म्हणजे चांगली धावसंख्या आता आपण उभी केलेली आहे. देव लेफ्ट आर्म. पुन्हा एक डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिलेली आहे. पिन बाद 53. पंच वाईटसाठी आय थिंक रिव्ह्यू घेतलेला आहे. आय थिंक बॅटरने घेतलेला आहे. बॅटरने व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. आमचे तिसरे पंच, तिसऱ्या पंचाला मात्र सातत्याने या ठिकाणी टीव्ही पंच सातत्याने बघावं लागते, त्याला निर्णय द्यावा लागतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, एक लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण तुम्ही लावून घ्यायचं आहे. पंच निर्णय, तिसरे पंच निर्णय देतील, पण तो टीम मीटिंग व्हायला नको. तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण करणारा जे संघ आहे, जांभोटे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे जर निर्णय सोपवला तरी मात्र क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. हे सफेर डिलिव्हरी. षटक समाप्त झालेलं आहे. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत. चार षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या बिनबाद 53. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि दोघांनी यापूर्वी दाखवून दिलेला आहे. खूप चांगली बॅटिंग करतायत. खास करून विशाल याने खूप चांगले फटके खेळले आहेत. क्रिकेटिंग फटके खेळलेले आहेत. उल्हासला तसं बघितलं तर थोडीशी कमी संधी मिळाली, पण त्यांनी सुद्धा संधीचं सोनं केलेलं आहे. चांगली बॅटिंग केलेली आहे. विशाल आणि उल्हास अशी बिनीची जोडी खेळपट्टीवर सळगाव संघाची. आता अंतिम षटक हाताळण्यासाठी येतो कल्पेश. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, बचावात्मक क्षेत्ररक्षण. 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट पॉइंट. यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि पंचांचा नो बॉलचा इशारा सुद्धा आहे. षटकार. फील्ड सजवली होती त्या ठिकाणी पंचांनी नो बॉलचा इशारा केलेला आहे. शॉर्ट बॉल होता. हाफ पूल आणि हाफ हुकचा फटका बघायला मिळाला. उल्हासाच्या बॅटमधून चेंडू सरळ निघून गेला होता डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. 6+1 7 धावा मिळत आहेत आणि मात्र आकडा पार होतोय. 60 धावा होत आहेत आणि या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. कल्पेश राईट आर्म. फ्रीटचा चेंडू आणि पुन्हा एकदा हुकचा फटका. चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना दिसतोय. चेंडूपेक्षा क्षेत्ररक्षक जास्त फिरताना दिसतोय आणि 4 धावा.
असते. एका बाजूने विशाल आणि एका बाजूला उल्हास, दोघेही आक्रमकता दाखवत आहेत, आक्रमक बॅटिंग करताना दिसत आहेत. कल्पेश पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातो, शॉर्ट मिड विकेटला धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं जाते, पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते धावबासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटला झाला होता, तितक्या तत्परतेने फेकी केली, तितकीच तत्परता यष्टी रक्षकाने दाखवली आणि मात्र पंचांना हा निर्णय सोपवला लागला, तो म्हणजे तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय ते पाहूया आपण, पण तूर्त तरी खूप चांगली कामगिरी बघायला मिळाले. 64 धावा, 64 आणि फलंदाज बाद, OUT आउट. पण टाळ्यांचा आवाज नक्कीच येईल सरगाव संघाच्या खोळ्यातून, कारण 64 धावांची भागीदारी दोघांमध्ये बघायला मिळाली. सरगाव संघाचे खेळाडू तसे त्यांचे पाठीराखे, नक्कीच टाळ्यांचा आवाज त्यांच्या खेळाडू कक्षातून येईल, कारण 64 धावांची भागीदारी केल्यानंतर हा विशाल बाद झालेला आहे. विशालाने बाद होण्यापूर्वी खूप चांगली बॅटिंग केली, 32 धावांची खेळी केली, 32 धावांची खेळी करून विशाल बाद झाला. आणि विशाल बाद झाल्यानंतर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय क्षितिज, येतोय बॅटिंग करण्यासाठी. क्षितिज कंटी बॅटिंग करण्यासाठी येतोय. खरं तर क्षितिजला फार जास्त संधी मिळणार नाहीये, पण जे काही चेंडू मिळतील कमी, त्याचा फायदा तो उचलते का बघायचा आहे. कल्पेश यामध्ये व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सरळ फेकून दिला षटकार. शेवटचा चेंडू आहे आणि पाहतोय आपण जवळपास स्क्वेअर लेगकडे जातोय. एक धाव पूर्ण झालेली आहे. पंचांचा लेग बायचा इशारा, एका धावेने धावसंख्या वाढतोय. 74 धावा झालेल्या आहेत आणि 75 धावांचं एक विशाल लक्ष. जाऊया आपण लगेच टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टननी त्या ठिकाणी यायचंय. श्री गणेश पद्याची वाडी तसेच जय गावदेव खानिवरे पद्याची वाडी संघ कॅप्टन. लक्षात घ्या, आपण उपस्थित राहिला नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. पद्याची वाडी संघाचे कॅप्टन आलेले आहेत, तसेच जय गावदेव खानिवरे संघ कॅप्टन सुद्धा यायचंय. तिथे बनवलं नाही त्याने साधे वापस.
तर आपण टॉस करणार आहोत सन्माननीय रामदासजी भोईर यांच्या शुभ हस्ते. आपण पाहू शकता आदर्श चषकाचा हा टॉस बॉक्स. दोन संघ एकमेकांच्या समोर इथे उभे ठाकतील. एका बाजूला श्री गणेश पद्याची वाडी, दुसऱ्या बाजूला जय गावदेव खानिवरे. आपले लाडके सन्माननीय रामदासजी भोईर यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. स्पिन करा, छापा कॉल. पण तो टॉस जिंकलाय तो श्री गणेश पद्याची वाडीने. धन्यवाद रामदासजी, आपण आसनस्थ व्हा. रामदास काका, आपल्याला स्पर्धा कशी वाटते? आपल्या गावची स्पर्धा आणि 33व पर्व तुम्हाला असं मनातून किती गर्व फील होते? भरपूर गर्व फील होतंय, कारण ही 33 वर्षा स्पर्धा भरवते आम्ही. याच्या मग आम्हीच आहेत, त्याच्यामुळं आम्हाला तर गर्व 100% भरपूरच आहे. तुमची काय अपेक्षा की आपण तुम्हाला 100 वर्ष आयुष्याला मी अगदी तुम्हाला देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही असेपर्यंत स्पर्धा व्हावी असं वाटतं तुम्हाला? 100% व्हायलाच पाहिजे. आणि पुढच्या वर्षाचं नियोजन कधीपासून कराल? पुढच्या वर्षाने आता बघूया आम्ही आमची. तर हे होते रामदासजी काका, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला. तर त्यांना सुद्धा बोलायला आवडतं. टॉस जिंकल्या पदाची वाडी, काय निर्णय आपला? बॉलिंग फास्ट. आदर्श चषक स्पर्धेची वाट बघत होता की अचानकपणे आलात? वाटच बघत होतो आम्ही, खूप इच्छा होती ही स्पर्धा खेळायची. मागचे 32 पर्वांमध्ये कधी भाग घेतलाय? नाही, पहिल्याच वर्षी आली. क्या बात आहे. आणि म्हणजे स्पर्धेसाठी स्पेशली काय तयारी झाली की नाही? हो, झाले ना. संघामध्ये काय पॉवरफुल आहे तुमच्या, बॅटिंग बॉलिंग की फिल्डिंग? दोन्ही पण. अपेक्षा करू की चांगली फायटिंग होणार? खानिवरे संघ बॅटिंगसाठी उतरायचं आहे. 5 षटकाचा मुकाबला. आणि बघितलं आपण नुकतंच की सळगाव संघाने धावांचा उच्चांक गाठलाय. तुम्हाला काय वाटतं की ह्या मैदानामध्ये किती पण धावसंख्या असू द्या, जर तुमचे तिन्ही डिपार्टमेंट चांगले असतील, बॉलिंग फिल्डिंग आणि बॅटिंग, तर चांगलं प्रदर्शन होऊ शकतं? तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच. म्हणजे आमची प्रॅक्टिस तर तशी नाहीच आहे. आणि फर्स्ट आम्ही टुर्नामेंट अशी खेळतो की नाईट टुर्नामेंट खेळतो आम्ही, त्याच्यामुळे प्रॅक्टिसचं आमचं कमीच आहे. तर बघूया, आम्ही तरी पण प्रयत्न करणार आहोत. तुमचे काय पाठीराखे आलेत का धानवीला? हो, भरपूर आलेत. तुमच्या अंदाजा पद्धतीने मुरबाडच्या इतिहासामध्ये आदर्श चषकाला तुम्ही किती रँकिंग देणार? ॲक्च्युली आम्हाला मागच्या वर्षी पण चान्स नाही मिळाली. आम्ही नाव दिलं होतं पण चान्स नाही मिळाली. पण आमची मागच्या वर्ष नाही मिळाली म्हणून आम्ही मागच्या वर्षापासून तयारीतच होतो की पुढच्या वर्षी येणार तेव्हा आम्ही खेळणारच 100%. आणि जेव्हा अनाऊन्समेंट झाली तेव्हा आम्ही लगेच नाव दिलं आम्ही खेळण्यासाठी. तुम्हाला इथल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा वाटला? प्रतिसाद तर खूपच चांगला आहे. तर याच्या आधीची जी मॅच झाली आसोले आणि बरटपाडा, तिथे आम्ही त्या आसोलेच्या याच्यात उभे होतो. तर खूप आनंद झाला आम्हाला. ओके, तर हे 2 कॅप्टन होते. टॉस जिंकलाय श्री गणेश पदाच्या वाडीच्या कॅप्टनने त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय जय गणेश खानिवरे संघाला. धन्यवाद. मान्यवरांचा सुद्धा आभार. दोन्ही कॅप्टनला सुद्धा शुभेच्छा देऊया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामन्याकडे जातोय आपण, मैदानाकडे. धन्यवाद, थँक्यू. तर चौथ्या सामन्याचा टॉस झाला. आपण रामदासजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केलेला पाहिला. आणि आता आपण प्रत्यक्षामध्ये मैदानाकडे वळतोय. 75 धावांचं भलं मोठं विशालमय टार्गेट आहे या सामन्यासाठी. पहिल्या इनिंगमध्ये 74 केले आणि सुरुवात बघा किती जबरदस्त केली आहे. ईट का जवाब पत्थर से ठोक दिया छक्का, सिक्सर. आणि त्यांचंच मैदान, त्यांच्याच कृपाने आपण ही स्पर्धा लेट परंतु ग्रेट दिमाखाने साजरी करतोय. आदर्श चषक 20-25 पर्व 33व. धावा सुरू झाल्या, धावसंख्या 6. 75चं लक्ष्य. हा चेंडू बचावात्मक टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईटचा. वाईट यॉर्करचा प्रयत्न तिथे असफल ठरला आपण पाहिलं. आणि ते धावसंख्या 1ने 7 वर जाऊन टेपलेले. सलामीचे फलंदाज हनुमान आणि चेतन
गोलंदाज सुद्धा चेतन आहे आणि स्पर्धेमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झालंय. चेतनावर्धक स्पर्धा पाहतो आपण. लेफ्ट हँड ऑफ द विकेट, हा सुद्धा अँगल प्राप्त करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. लागोपाठचे 2 इथे वाईट टाकतोय चेतन. अवघेची त्रिलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथाची ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. प्रेक्षको, चैतन्य वाटतंय का स्पर्धेमध्ये? होऊन जाता टाळ्यांचा गजर आणि जल्लोष. आदर्श चषक ज्या स्पर्धेने केला 33व्या वर्षाला स्पर्श, ती स्पर्धा आहे आदर्श. यस, टाळ्यांचा गजर, आरडाओरडा, शिट्या, पिंपाड्या, ढोल ताशे नगारे वाजतील स्पर्धेमध्ये. पहिली रजनी काय गाजते. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं. या आदर्श गांव का आदर्श चषक किसी IPL से कम नहीं. जबरदस्त इथे नियोजनबद्ध आयोजन. जर हे मैदान जर रस्त्याच्या कडेला असतं तर मग प्रेक्षको, मुरबाड नगर हायवेच्या आसपास असतं तर मग काय, अहो प्रेक्षक गॅलरीज कमी पडल्या असत्या. तरी सुद्धा हम भी किसी से कम नहीं. ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केला तिथे, मिड ऑन येतोय समोर, बॉलरच्या मागे डायरेक्ट हिट सुद्धा झालं. वेगवान धाव पूर्ण झाली. अगदी रॉबिन आणि रायफलच्या वेगाने ही धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 1 ने पुढे. दुहेऱ्या अंकात 10 वर. हनुमान खेळतोय 7 वर. चेतन खेळतोय 1 वरती. 75चं लक्ष आहे 5 षटकांमध्ये, म्हणजे 30 चेंडूंमध्ये 75चं लक्ष. प्रत्येक चेंडूमध्ये 2.5 धाव करायचे, असं रिक्वायरमेंट आपण पाहतोय. आपण अनेकांचं इथे बाईट सुद्धा घेतलं. चंदू दादांना सुद्धा गहिवरलं गेलं. ते म्हणाले की ॲज इट इज सर, ॲज इट इज. जबरदस्त त्यांचं वाक्य होतं. ते फुल टॉस लॉफ केलाय, तिथे लॉंग ऑन नाहीये. एका टप्प्याने चेंडू 1 टू 4. सुंदर चौकार. आपल्या वय उपस्थित मी नुकतंच चंदू दादाचं नाव घेतलं आणि त्यांचे वरिष्ठ बंधू सर राजेंद्र राणे सर आलेत. अर्माइड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ते कार्यरत आहेत आणि जे आपल्या स्पर्धेचे जुने आयोजक आहेत. वा, त्यांनी जो पायंडा रचला स्पर्धेचा आणि त्या पायावरती उंच इमारत बांधतायत त्यांचे छोटे बंधू आणि पूर्णपणे धानुली वर्ग. धन्यवाद राजेंद्र राणे सर, आपलं हार्दिक स्वागत आणि शतशः आभार की आपण जो पाया रचला, मजबूत पाया, त्या पायावरती अनेक वर्ष अनेक स्पर्धा इथे खेळवल्या जातील आदर्श नावाच्या. फुल टॉस पुन्हा एकदा ठोकलाय, ठोकलाय. एका टप्प्याने सुंदर चौकार. चला फिल्डिंग लावून घ्या. मस्त पद्धतीने इथे प्रत्युत्तर दिलं जाते. हनुमान सुद्धा तळपलाय. सिक्सर, सिंगल, 2 डबल, 2 4 आणि चेतन सुंदर साथ देतोय. धावसंख्या ऐकते झाली आतापर्यंत 18 वर. 18-95 75 करायचे आहेत. म्हणजे आता सुसाट वेगाने ओव्हरटेक केले संघाने. जबरदस्त इथे सुरुवात आणि हे मैदान पाहता प्रत्येक क्रिकेटरला पूर्णपणे आनंद होणार आहे. जल्लोष पुढे तो कामगिरी करेल. जसं नुकतंच पंचांनी आणि कॅप्टननी मनोगत जे व्यक्त केलं आपण ते पाहिलं की प्रत्येकाला ही आनंद देणारी स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेला ज्याचा स्पर्श होईल तो इथे अगदी त्याचा आनंद आयुष्यभर तो टिकून ठेवेल. अनेक जण इथे पहिल्यांदा खेळतायत. जशी पद्याची वाडीचे कॅप्टन सुद्धा म्हणाले की आम्ही पहिल्यांदा स्पर्धेची वाट बघत होतो आणि कधी एकदाची स्पर्धा येईल आपल्या समोर, म्हणून ही स्पर्धा आली लेट परंतु अगदी दिमाखाने ग्रेट स्पर्धा आदर्श चषक. वाईटचा इशारा झाला. पुढे पावलांचा वापर केला. चेंडू ड्राईव्ह केले जाते अलॉंग द कार्पेट. वेगाने चेंडू जातोय तिथे. आउटफील्ड फास्ट आहे. फेकी करेपर्यंत 2 धावा मथुरच्या वेगाने पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 पुढे सरकते. दीपवीर बिराडे सर मला सांगतात 21 वर. 21 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाची समाप्ती. अगदी सुंदर स्वप्न सुरुवात केली आहे.
75चा पाठलाग करत असताना बिनबाद जांभुर्डे संघाची धावसंख्या 21 वर. क्या बात आहे. या आदर्श चषक प्रेक्षक होऊन जाता टाळ्या. नाशिकचे प्रेक्षक, रत्नागिरीचे प्रेक्षक, जे झालेत आपले दर्शक या आदर्श चषकाचे, ज्याने बक्षीस दिले, जो कोणी आता पहिला षटकार मारेल त्याला हे 500 रुपयाचं बक्षीस लगावलंय. आत्माराम शंकर पवार फ्रॉम दापोली रत्नागिरी. जबरदस्त. आणि भानुदासजी पाटील आपल्यामध्ये आलेत, ऋतिकजी भोईर सुद्धा आलेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सुनीलजी भोईर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. दुसरं षटक सुद्धा सुरू होतंय. पहिला चेंडू मार्गस्थ समोरच्या एंड कडून ओव्हर द विकेट, फुल टॉट ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर पास. ड्राईव्ह पाहिला पण लॉंग ऑन तिथे आहे. त्या दरम्यान एक सिंगलची धाव प्राप्त झाली. 500 रुपयाचं बक्षीस लगावून आपल्यामध्ये थांबलेले आहेत रत्नागिरी दापोलीचे आत्मारामजी शंकर पवार, ज्याने आणि फलंदाजांना विनंती का आपण धाव काढण्यासाठी खेळपट्टीवरून धावू नका. तुम्हाला अन्यथा पेनल्टी दिली जाईल. आपण वारंवार सूचना देतोय. सर्व संघांना समसमान सूचना आहे. धावसंख्या 22 वर. 75चं लक्ष. सुरुवात छान केली 21 धावांनी. बिनबाद मजबूत स्थितीमध्ये संघ आहे जांभुर्डे. सामना क्रमांक 3 इथे सुरू असताना राऊंड द विकेट, ड्राईव्ह केले, लॉफ्ट केले, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. तिथे गॅप नाहीये. लॉंगॉन वेगाने आला. एकाच ऍक्शन मध्ये कलेक्ट करून वाकून चेंडू दिला फेकून. गोलंदाजाच्या हातामध्ये एक धावे होती, फक्त समाधान मानलं बॅट्समनने. ह्या षटकामध्ये मोठा फटका दिसत नाहीये. दोन्ही पण सिंगल आले. AB रॉयस जांभुर्डे संघ इथे धावांचा पाठलाग करतोय. साई स्पोर्ट्स सरळगाव संघ, जो मागच्या पर्वाचा चॅम्पियन आहे, त्याने पहिल्या इनिंगमध्ये सजावट केली. आणि जशी सजावट केली निलेश दादा भोईर यांनी फ्रॉम मालेगाव नेरळ, तशी सुंदर धावसंख्या सजवली 74. एनडी इव्हेंट्स, भोईर इव्हेंट्स, एनडी डेकोरेटर्स फ्रॉम मालेगाव. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. चेंडू फ्लाय झालाय. राऊंड द विकेट जात असताना गोलंदाज अँगल प्राप्त करतोय. सुरेखरित्या बॉलिंग होत असताना अक्षरशः प्रेक्षक बघा, जे संध्याकाळपासून आहेत त्यातील काहीच प्रेक्षक कमी नाही झाले, उलट वाढलेत. अनेकांनी रामाचं दर्शन घेतलं आणि ह्या नगरीचं दर्शन घेतलं. प्रवीण पांडुरंग सुक्रे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस, पद्याची वाडी. ओके चला. चेंडू हवेत, झेल टिपलाय. सुनील भोईर, गोपाल किसन भोईर आणि दिनेश भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. इथे बक्षीस ठेवून जायचंय प्लीज, आयोजकांची विनंती आहे. ओके चला. बक्षिसांची खैरात सुद्धा सुरू झाली आहे. बक्षिसांचा पाऊस पडेलच येणाऱ्या 8 रात्रीमध्ये. हे 8 रात्रीय क्रिकेट संप्रदाय सोहळा आहे बरं का. गोलंदाज क्षितिज आहे, ज्याने 4 चेंडू टाकले. पहिले 2 सिंगल, त्यानंतर दबावात्मक डॉट आला आणि आता विकेटचं पतन झालं, झेल टिपला गेला. त्या दरम्यान इथे आम्ही बक्षीस ऐकत होतो, लक्ष नव्हतं आमचं. सॉरी फॉर दॅट. कारण महत्वाची स्पर्धा आहे. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा पाहत असतात. आपण पटापट तुमचे बॅट्समन पाठवत जा प्लीज, इतका वेळ घेऊ नका. जसा बाद झालेला फलंदाज 38 सर्कलच्या आसपास जाईल, तुम्ही लगेचच मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. नवीन बॅट्समन आलाय तो सचिन. 1 डाऊन.
हो, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह तिथे मिड विकेट आणि काउकरच्या मध्ये फिल्डर तैनात आहे, ज्याने ऍक्शन मध्ये फेकी केली. अगदी अटॅकिंग फिल्डिंग सुद्धा करतायत सरळगावचे हे सर्व क्रिकेटर्स. त्यांना सुद्धा माहिती आहे की समोरच्या संघाची, जांभुर्डे संघाची सुरुवात दिमागात झाली आहे. ते सुद्धा आपल्याला चांगलं प्रत्युत्तर देतील हे त्यांना कळलेलं आहे. त्याच कारणाने जितकी अटॅकिंग बॉलिंग होते तितकी अटॅकिंग फिल्डिंग करण्याचा त्यांचा इथे प्रयत्न होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे 24 वर, 24 ऑन द बोर्ड. 24 वर्ष वयाची गॉड ऑफ क्रिकेटने दिली आणि त्या क्रिकेटने जगाला वेड लावलं. आपला भारतीय सुपुत्र, मुंबईचा सुपुत्र, रत्नागिरीचा सुपुत्र सचिन तेंडुलकर. इथे काय झालं, त्रिफळाची फलंदाज बाद, क्लीन बोल, दुसरा विकेटचं पतन. एजेस साऊंड या दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त क्षितिजने जी धावसंख्या क्षितिजावरती जाऊ पाहत होती त्या धावसंख्येला खाली अगदी जमिनीवरती आणलं. फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. धावसंख्या 24 वरती थांबली आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा जोडल्या गेल्या होत्या. मस्त कमबॅक केलं इथे सरळगावच्या साई स्पोर्ट्सच्या बॉलर्सने. असंच कमबॅक होणं गरजेचं असतं. धीर सोडायचा नाहीये, प्रयत्न सोडायचे नाहीयेत. जसं आमच्या धानिवली वासियांनी धीर नाही सोडला. इतरांचा गैरसमज झाला होता की आदर्श चषक येणार नाही यावर्षी, संपला नाही. त्यांना ग्रेट यायचं होतं आणि ते लेट आणि ग्रेट आलेत. परेश शेठ पाथारे आणि मदन शेठ तरे, आपण यायचंय. आपलं हार्दिक स्वागत. स्वागत, सर्वांचं सुस्वागत, स्वागतम. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 24, अजून 51 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. 18 मध्ये 51 धावांची गरज. फास्ट केला जरा प्लीज. काय प्रेक्षकांची गर्दी बघा, बॅरिगेट्सला लटकलेत प्रेक्षक गॅलरीज, ज्यांना बसण्याची व्यवस्था आहे. सर्व गुण संपन्न स्पर्धा. पर्व 33व पर्व, यातीलच मिळेल सर्वांना प्रेक्षकांना क्रिकेटचं सर्व. म्हणून वाटतंय ना गर्व. येस, गर्व वाटणारी, अभिमानाची, स्वाभिमानाची, संस्कृती जपणारी स्पर्धा. दिनेश भोईरकडून 200 रुपये षटकार मारल्यास षटकार येत नाही, बक्षीस लावले जातात आमच्या मान्यवरांकडून. इथे नोचा इशारा सुद्धा झाला पंचांचा. ओव्हर स्टेपचा नो आहे. दिनेशजी भोईर आमच्या सोबत आहेत. ते सांगतात की ह्या चेंडूचे षटकार जर आला तर 200 रुपये मिळतील, बक्षीस आहे. बक्षिसांची आम्ही वारंवार जास्त आम्ही उल्लेख करू शकत नाही, पण हरकत नाहीये. आम्ही मान्यवरांना सुद्धा इथे मान देतोय. इथे धावसंख्या 26 वर, 26 ऑन द बोर्ड. फ्रीडचा चेंडू पुढचा. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, जहां मेरा पैर पड़ा वहां चुना कम था. ओ स्टेपचा नो. फ्रीडचा चेंडू पुढचा. उडवलाय, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या डोक्यावर जात असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे पाहतो आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो ट्रॅव्हल झाला होता, उडजवता आला नाहीये, एनकॅश करता आला नाहीये. आणि धावसंख्या 1 फुलते 27 वर. चौकारासाठी सुद्धा आत्मारामजी शंकर पवार आले, आमचे दापोली रत्नागिरीचे. प्रत्येक चौकारा षटकार आला साहेब, तुमच्या वतीने 500 रुपये दिले जातील. सिक्सर, वा. त्यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे बॅट्समनला. मस्त त्यांनी फटका मारला आणि आता त्यांच्याकडून 100 रुपये, पण तो हरकत नाही, आम्ही जास्त बोलू शकत नाही. प्लीज आपण एकदाच येत जा आणि अजून लावायचं असं तर पुन्हा या, हरकत नाही, पुन्हा या. इथे धावसंख्या बघा षटकाराने खुललेली आहे 33 वर, 33 ऑन द बोर्ड. आत्मारामजी शंकर पवार यांनी आम्हाला बक्षीस दिले, आपल्याला सर्वांना. बॅट्समनला बक्षीस आहे ते.
ओ चेंडूला खाली ठेवलं. गुडलँडच्या अलीकडे थोडासा टप्पा पडला. चेंडू टर्न सुद्धा झाला आणि खाली राहिला तिथे. कोणता संघ खाली जाईल, कोणता संघ वर पोहोचेल या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये त्याचं उत्तर देऊ शकत नाही आपण सध्या. धावसंख्या 33 वर. चौकार येणार साहेब, थांबा जरा येईल. तुमच्याकडून 100 रुपये देऊ आम्ही त्यांना लगेचच. इथे ड्राईव्ह केलाय ऑन साईडला फॉरवर्ड स्क्रीनच्या दिशेने. एक धाव इथे प्राप्त होते. षटक क्रमांक 3 हाताळते गोलंदाज विशाल आणि धावसंख्या 34 वर. 34 ऑन द बोर्ड. 34,957 धावा गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरने केल्या पूर्ण आयुष्यामध्ये. शतकांचं महाशतक 24 वर्ष वयाची दिली आणि गॉड ऑफ क्रिकेट बनले. त्या क्रिकेटचं हे वेड आदर्श चषकामध्ये सुद्धा आपल्याला अनुभवाला मिळते. फॉलिंग रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट विकेट कीपर केला. नॉन स्ट्राईकला संधीचं सोनं झालंय. एक नाही तो दुसरा चान्स मिळेगा आणि चान्स घेतली. फलंदाज बाद, रनआउट. जिथे संधी मिळाली तिथे संधीचं सोनं करता आलं पाहिजे. प्रसंगावधान राखलं, प्रेझेन्स ऑफ माइंड इथे राखण्यात आलं. ते सरगावच्या वतीने पाहिलं पण साई स्पोर्ट्स सरगाव संघ डिफेंडिंग चॅम्पियन स्टाईलने तो बॅटिंग सुद्धा करतोय, फिल्डिंग सुद्धा सुरेख करतोय, बॉलिंग सुद्धा लाजबाब होत असताना इथे धावसंख्या 34 असताना तिसरा विकेटचं पतन झालं. तर धावा इथे 34 आहेत. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये कल्पेश आणि सचिनची जोडी आता असेल. कल्पेश भोईर, सचिन आहे अजून मैदानामध्ये. सचिनने सुद्धा षटकार खेचलाय. जांभुर्डे संघ धावांचा पाठलाग करतोय. AB रॉयल्स जांभुर्डे संघ या संघाची मोठी परीक्षा आहे कारण त्यांच्यासमोर डिफेंडिंग चॅम्पियन साई स्पोर्ट्स सरगाव संघ आहे. गोलंदाज राऊंड द विकेट. ओ सुरेख चेंडू, फॅन्टॅस्टिक रिलीज ऑफ द डिलिव्हरी. काय पेस होता चेंडूमध्ये. तेच तरार मारा, तीक्ष्ण मारा करत असताना इथे हा गोलंदाज पाहतो आपण मिस्टर विशाल. क्षितिज कंठे विशालमय कामगिरी करतोय. लॉंग रनअप आहे त्याचा, समोरच्या एंड कडून येतोय आणि तो प्रोफेशनल खेळाडू आहे, व्यावसायिक खेळाडू आहे. चौकारासाठी दिनेश भोईरकडून 100 रुपये आलेत. चौकार मारा आणि 100 रुपये जिंका. इथे काय झालंय, पंचांनी हात बांधलेत म्हणजे लिगल चेंडू आहे. चेंडू फ्लाय झाला, अँगल सुद्धा झाला. कोणातून गेला, कोण तयार केलं चेंडूने आणि कोण तयार केल्यानंतर व्हेरिएशन्स असतं ते फलंदाजाला संभ्रमामध्ये टाकलं जातं. सहकार्य गोपाल भोईर, दिनेश भोईर बक्षिसं लगावतायत. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, फुलरलेचा चेंडू निघालाय. डॉट चेंडू काढतायत आणि ते सामना हॉट बनवलाय तो साई स्पोर्ट्स सरलगावने. बघा काय सुरुवात झाली ती. पहिल्या षटकामध्ये ठोकल्या होत्या इथे तब्बल 21 धावा. त्यानंतर काय कमबॅक केलं. क्षितिजने 3 धावा खर्च केल्या. विशालने सुद्धा सुंदर गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये आला आणि त्याच्याच पावलोती पाऊल ठेवून क्षितिज सुद्धा लागोपाठचे 3 डॉट काढतोय, खेळवतोय अक्षरशः. बॅट्समनला तिथे सचिनला ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर मामा बनवतोय. जागेवरती उभा केला. चौथा लागोपाठचा डॉट, चौथा लागोपाठचा डॉट. प्रेक्षक तुम्ही शांत काय, टाळ्या वाजवा नाही बॉलरसाठी. तालिया मागती है, तालिया बजाव. टाळ्या फक्त तुम्ही बॅटरसाठी नाही वाजवायच्या, बॉलरसाठी पण वाजवायच्या, पाहुण्यांसाठी पण वाजवायच्या, या आदर्श चषकासाठी पण वाजवायच्या आणि आपल्या आलेल्या पाहुण्यांसाठी पण वाजवायच्या, स्वतःसाठी पण वाजवा. 5वा चेंडू मार्गस्थ. ओ हो, बॅट म्हणून गोड आवाज, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने. षटकार.
मागच्या 4 चेंडूची भरपाई काढली असं म्हणू शकतो, परंतु सामना दूर चाललाय. दीपीर सर, सामना फार दूर चाललाय. कारण सुरुवात 21 धावाने केली होती. असं वाटलेलं की दिमाखामध्ये अगदी जांभुळे संघ जवळ पोहोचेल, पण तो नाही. इथे फार अवघड झाला आता सामना. 6 सचिन खेळतो 13 वरती. चार षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकामध्ये 3, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि या षटकामध्ये फक्त एक षटकार दिला आणि शेवटचा सुद्धा डॉट काढला इथे. आता समीकरण बघूया आपण. 75चं लक्ष्य आहे, धावसंख्या 40 आहे, म्हणजे अजून 35 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे, अरे कुठे नेऊन ठेवला सामना या दिग्गज बॉलर्सने. त्यामध्ये क्षितिजचा महत्वाचा वाटा. नुकताच विशालने सुद्धा षटक हाताळलं. क्षितिजचे 2 षटकं पडली, त्यांनी दोन्ही पण षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. चेतनने महागडं षटक जरी हाताळलं तरी सुद्धा त्याचं कमबॅक करून दिलं इथे. त्यांनी जे नुकसान केली त्याची भरपाई केली आहे बाकीच्या दोन्ही गोलंदाजाने. सामना आता अवघड झालाय, अशक्य म्हणू शकत नाही. जगामध्ये अशक्य काही नाही असं म्हटलं जातं आणि केलेलं सुद्धा अनेकांनी. मोठे पराक्रम झालेत इथे सुद्धा करण्याची ही संधी चालून आली आहे. हिरो बनण्याची संधी आहे दोन्ही बॅट्समनकडे, कल्पेश आणि सचिनकडे. 6 चेंडू 35 धावांची गरज. 40 झालेत. 4 षटकात 40 झाले. 75चं टार्गेट होतं, टार्गेट आहे. साई स्पोर्ट्स सरळगाव संघ अगदी सरळ पद्धतीने सरळ पुढे चाललाय. मुरबाडच्या पुढे सरळगाव 12 किलोमीटर, परंतु धावा पाहिजेत त्या 35. 6 चेंडूंमध्ये 12 नव्हे तर 7 चेंडू आहेत. गोलंदाज पराग. हो, सुरेख पहिला चेंडू हाताळला. गुडलेनच्या अलीकडे टप्पा पडला, फ्लाय झाला. हल्लीचे गोलंदाज रायझिंग डिलिव्हरी सॉलिड टाकतात, अगदी क्षमता आहे. आणि बरेचसे गोलंदाज चांगले क्रिकेटचे धडे सुद्धा घेत आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कसं खेळायचं, आपल्या समोरचा संघ कोणता आहे त्याचा अभ्यास करून येतात मैदानामध्ये आणि तोच संघ चांगलं कार्य करू शकतो. एक डॉट काढला. आता 5 चेंडू शिल्लक. 5-7 35. हा पामपूल चेंडू टर्न केलाय मिड विकेटकडे. तिथे थोडंसं मिसफिल्डिंग, परंतु मोठं नुकसान होणार नाहीये. कारण सरळगावला सुद्धा माहिती की आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. आपला संघ आघाडीवरती आहे आणि पिछाडीवरती गेलाय तो AB रॉयल्स जांभुर्डे संघ. म्हणजे दिमागदार पद्धतीने ते परफॉर्मन्स दिलाय मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ सरळगावने. हा सुद्धा पूलचा पवित्रा होता. विकेट किपर की गोलंदाज कोण घेणार, कॉल दिला नव्हता. शेवटच्या मोमेंटला विकेट किपरने हात तिथे पसरवले आणि हाताच्या जोडगोळीमध्ये विकेट संपादन केली. झेल बाद. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. आतापर्यंत 41 विकेटचं पतन झालं आपण पाहिलं. झेलच्या रूपामध्ये फलंदाज बाद झाला. आता फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. ओ स्विंग ऑफ द बॅट. काय स्विंग केलंय, बेबी साल टायमिंग, ठोकला षटकार. प्लीज आमचे आयोजक मंडळ चेंडू पूर्व पटापट. प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपल्याला जमत असेल ना तर चेंडू आणून देण्याचा प्रयत्न करा. चेंडू सुद्धा वाचतील, वेळ सुद्धा वाचेल. तेवढं तुम्ही आम्हाला सहकार्य करावं असं तुम्हाला मी विनंती करतोय. तुमची गरज आम्हाला फार आहे आणि आम्हाला सुद्धा तुमच्या सहकार्याची गरज तितकीच आहे. कृपया सहकार्य करा. 4 चेंडू पडले. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 47. फार मोठं आता लक्ष दूर गेलंय. 2 चेंडूमध्ये 28 धावांची गरज.
एका षटकामध्ये 35ची गरज होती. पहिल्या षटकात 21 धावाने सुरुवात केली, त्यानंतर नांगी टाकली म्हणू शकतो आपण, आणि काय कमबॅक केलं क्षितिज आणि विशाला गोलंदाजाने. त्यावरती आता कळत चढवतोय हा गोलंदाज. पराग चेंडू टर्न केलाय, गिरकी घेतली आणि फिरकी दिली, चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. देखना चौका. आयोजक कोणतरी इकडे या जरा. वामनजी भोईर प्लीज या इकडे. प्लीज विनंती आहे हो मान्यवर प्रेक्षकांना की आपण कॉमेंटी बॉक्स मध्ये नका येऊ. बघा लक्ष विचलित होतंय. तुम्हाला बक्षीस लावायचं असं तर एकदाच या, बक्षीस देऊन जा. आम्ही तुमची नावं पुकारू, पण वारंवार तुम्ही आम्हाला हात लावण्यासाठी येऊ नका प्लीज. आम्हालाच कोणीतरी ऐकत असतं, आमचं परफॉर्मन्स ढिसाळ होऊ शकतं असं. आणि ऑनलाईन प्रेक्षकांना हे कळत नसतं, ते स्पर्धेला अगदी मग वेगळे कॉमेंट देतात. प्लीज सहकार्य करा प्रेक्षकांना. आम्ही आताच दुःख उल्लेख केला की तुमची आम्हाला गरज आहे, परंतु तुमचं सहकार्य आम्हाला सुंदर पाहिजे.